आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. चिमाईमळा अंगणवाडी होणार डिजिटल अंगणवाडी. गर्णिकी ग्रामपंचायत हद्दीतील चिमाईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे. या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन लहानग्या चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपले छोटेसे योगदानही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे ठरणार आहे. देणगीसाठी गुगल पे क्रमांक 9518 99 91 07. चला चिमुकल्यांची एक अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी एकत्र येऊया, अशी विनम्र विनंती चिमाईमळा गर्णिकीच्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे. विटा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अमोल बाबर यांची निवड. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या विटा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नगर परिषदेत सत्ता स्थापन करत शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या एकूण 23 उमेदवारांनी तणतणीत विजय मिळवत नगर परिषदेवर वर्चस्व स्थापित केलं. या पार्श्वभूमीवर विटा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्री अमोलदादा अनिल भाऊ बाबर यांची निवड करण्यात आली आहे. अमोल बाबर यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी जाहीर होताच नगर परिषदेच्या सभागृहात शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. अमोलदादांचा विजय असो अशा जोरदार घोषणांनी सभागृह दणदणून गेला होता. फटाके फोडून गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला. अमोल बाबर हे युवकांमध्ये लोकप्रिय असलेले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय नेतृत्व तसेच किंगमेकर म्हणून ओळखले जातात. नगर विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, विकास तसेच शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी नागरिकांनी अमोल बाबर यांचा सत्कार करून अभिनंदन केले. विटे शहराच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे सर्व लोकप्रतिनिधी एकसंघपणे काम करतील. जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासनही अमोल बाबर यांनी दिले व निवडीमुळे विटे शहरात विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास शिवसेना कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. आगामी काळात नगर परिषदेतून जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रतिनिधी प्रीती गायकवाड. नगराध्यक्षा निवडीमध्ये अनपेक्षितरित्या नगरसेवकांचा व पार्टीतल्या ज्येष्ठ मंडळींचा जादा आग्रह, स्वतःची माझी इच्छा नसताना मी काही ज्येष्ठ मंडळींना करा असा माझा आग्रह होता, तरी पण तो सर्व नगरसेवकांनी मला फोर्सफुली आग्रह करून ह्या उपनगराध्यक्षपदाच्या पदावरती बसण्याचा पार्टीने आदेश दिला, म्हणून मी हे पद स्वीकारलं. हे अनपेक्षितरित्या पद स्वीकारल्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या भावना पार्टीच्या, ज्या भावना लोकांच्या आहेत, त्या भावनेचा आदर करून एक विकासाच्या दृष्टीनं एक वेगळ्या संकल्पनेतून शहर विकासाच्या पर्वाला, एक वेगळ्या पर्वाला, शिवसेना पर्वाला सुरुवात करीन आणि एका
उत्तुंग उंचीवर शहर नेऊन ठेवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन. आणि मी अनपेक्षितरित्या ज्यांना उपनगराध्यक्षपद स्वीकारलं आहे ते का स्वीकारलं याची फार कारणमीमांसा न करता येणाऱ्या 6 महिन्यात तुम्हाला ते समजून येईल. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.